लातूर प्रतिनिधी। लातूर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते। पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना माहिती घेत असताना पथकाला मिळालेल्या माहितीवरून खालील नमूद आरोपींना त्यांनी चोरलेल्या मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आले आहे। 1 श्रीरंग लक्ष्मण सारगे वय 50 वर्ष राहणार गव्हाण तालुका निलंगा जिल्हा लातूर। 2 गोवर्धन व्यंकटी काळे वय 34 वर्ष राहणार अंबाजोगाई रोड अहमदपूर यांना त्यांच्याकडे असलेल्या एकूण 12 मोटारसायकलसह ताब्यात घेऊन मोटारसायकल संदर्भाने विचारपूस केली असता सदरच्या मोटारसायकली या लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केले असल्याचे सांगितले। नमूद आरोपीकडून चोरीच्या 12 मोटारसायकली एकूण किंमत 2,85,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे, पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे, तर पोलीस ठाणे गांधी चौक, निलंगा, अहमदपूर व चाकूर येथील प्रत्येकी 1 गुन्हा असे एकूण 08 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून उर्वरित 4 मोटारसायकल बाबत तपास सुरू आहे। याप्रमाणे नमूद आरोपींनी चोरलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आले असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील कार्यवाहीस्तव नमूद मुद्देमाल व आरोपींना पोलीस शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार माधव भिल्लापट्टे, नवनाथ हासबे, तुराब पठाण, संजय कांबळे, राजेश कंचे, पुठ्ठेवाड, नकुल पाटील, सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे, युवराज गिरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.